लागवी, आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. अजित पवार गट हा राष्ट्रवादीवर दावा करूच शकत नाही असं या ठिकाणी थेट शरद पवार गटाने म्हटलेलं आहे. आतापर्यंत अलिगेशन लावले जात होते अजित पवार गटाकडून. एकीकडे जे प्रदेशाध्यक्ष पद आहे ते बेकायदेशीर आहे, त्याच्यानंतर शरद पवार हे मनमानी कारभार करतात असा सुद्धा आरोप अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर लावण्यात आला. पण त्याच्यानंतर आता शरद पवार गटाकडून जो दावा करण्यात आला आहे तो अतिशय मोठा आहे की अजित पवार गट हे पक्षावर दावा करू शकत नाही असं ते म्हणतात. दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आताची सगळ्यात मोठी अपडेट आपल्याकडे येते. आयोगामध्ये राष्ट्रवादी स्थापनेचे कागदपत्र सुद्धा सादर केल्याचं कळतं. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट. आणि आता दोन्ही गटाकडून युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. अजितदादा गटानं 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती समोर येते आहे. सुनावणीला शरद पवार खुद्द या ठिकाणी उपस्थित आहे आणि ही सुनावणी सुरू होण्याच्या काही वेळ आधीच या ठिकाणी ते उपस्थित झाले होते लागवी. आणि त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण स्वतः शरद पवार या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे त्यांच्या समोर ही हा सर्व जो युक्तिवाद आहे तो होतोय. त्याच्यामध्ये अजित पवार गटानं जरी या ठिकाणी दावा केला असला की शरद पवार हे मनमानी कारभार करतात, घटनेनुसार वागत नाहीत आणि जे जयंत पाटील आहेत त्यांची नियुक्ती सुद्धा बेकायदेशीर आहे असं म्हटलं असलं तरी सुद्धा आता जो प्रतिदावा करण्यात आला आहे शरद पवार गटाकडून तो म्हणजे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादीचे शरद पवार आहेत. आणि त्यामुळं आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याकडे. ते आपल्यासोबत सोडले गेले आहे. सरोदे सर, आता एक मोठं वळण या सुनावणीला आल्याचं पाहायला मिळतं. महत्त्वाचं वळण म्हणावं लागेल, कारण संस्थापक अध्यक्ष पार्टीचे एनसीपीचे हे शरद पवार आहेत असा एक मोठा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. त्याच्यामुळे शरद पवार गटाला याचा कितपत फायदा होऊ शकतो? फायदा होण्याचं काय, शरद पवारच त्या पक्षाचे प्रमुख आहेत. जो रजिस्टर्ड पक्ष असतो तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत असतो. नोंदणी करताना त्या पक्षाचे प्रमुख कोण आहे त्यांची सही करावी लागते. त्यानंतर सिम्बॉल ऑर्डर नुसार सिम्बॉल हे अलॉट करण्यात येते. त्याप्रमाणे घड्याळ हे सिम्बॉल त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि शरद पवारच हे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी काही तो दावा केला किंवा असं त्याची फार मोठी गोष्ट असं काही नाही. ते आहेच, म्हणजे ती फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे ती. आणि त्यामुळे वस्तुस्थिती त्यांनी सांगितलेली आहे. पण एकनाथ शिंदे जे भारतीय संविधानाशी खेळत आहेत, खोटारडेपणा करतायत, त्यांच्याच प्रमाणे अजितदादा सुद्धा आता तशाच म्हणजे त्याच वकिलांची नियुक्ती करून ते सुद्धा कायद्याचा गैरवापर करतात असं माझं म्हणणं आहे. सरोदे सर, थोड्याच वेळापूर्वी जेव्हा वकिलांकडून अजित पवार गटाच्या वकिलांकडून जेव्हा युक्तिवाद केला होता त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की जी काही पक्षाची घटना आहे त्यानुसार शरद पवार वागत नाहीत, तर ते मनमानी कारभार करतात. आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे. मग याचा कसा परिणाम होऊ शकतो या सुनावणीवर? ते कोणत्याही पक्षाचे प्रमुख जे आहेत ते त्यांच्या घटनेनुसार वागत नाहीत, हे भारतामधलं वास्तव आहे. म्हणजे आता शिवसेनेचा विषय आलेला आहे, राष्ट्रवादीचा विषय आलेला आहे. उद्या जर भाजपचा विषय आला तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे तर मुळीच लोकशाही वगैरे काही नाहीये. त्यामुळे पक्षामध्ये कोणत्याच लोकशाही नसते आणि हे वास्तव आहे. ते जर वागत नसतील त्यांच्या पक्षाच्या घटनेप्रमाणे तर मग तक्रार केव्हा करायची? जेव्हा पहिल्यांदा माहीत झालं असेल तेव्हा करायची. आपण जेव्हा पक्षाचं सदस्यत्व घेतो तेव्हा माहिती होते आपल्याला सगळी घटना काय आहे, त्यावेळेसच मग तक्रार करायची असते. अनेक वर्ष मंत्रिपदाचा उपभोग घ्यायचा, सगळे फायदे त्याचे घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्या राजकीय सोयीसाठी या पक्षामध्ये लोकशाही नाही असं सांगायचं, हे अत्यंत दुटप्पीपणाचं धोरण आहे. ते चुकीचं आहे. निश्चितच सरोदे सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी. तर शरद पवार हेच संस्थापक आहेत या पक्षाचे आणि त्याच्यामुळे सर्व अधिकार त्यांचे आहेत असं कायदेतज्ञ असीम सरोदे म्हणतायत. लागवी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.